मंडळी, नवरात्रीसाठी उपवासाची सिरीज सुरू केलेली आहे. तर नवनवीन पदार्थ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यासाठी चॅनल अगोदरच सबस्क्राईब करून ठेवा. करायचं काय आहे, तर 3 ते 4 रताळे शिजवून घेतलेले, वरची साल काढली, 1 वाटी दूध पावडर घातली आणि 1 चमचा तूप घालून व्यवस्थित हे मळून घेतलं. पाहू शकताय तुम्ही या पद्धतीनं. हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि ह्याचे लहान लहान गोळे गोल असे बनवून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे. त्यानंतर आहे ते इथं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. अगदी कडकडीत गरम नाही करायचं. आणि त्यानंतर हे गुलाबजामचे गोळे आहेत ते यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. छान असे गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर एका भांड्यामध्ये 1 कप साखर आणि 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि ह्याचा चिकटसर असा पाक बनवून घ्यायचा. 2 वेलची सुद्धा यामध्ये घालून घ्या आणि नॉर्मल असा थंड झाल्यानंतर पाक एका भांड्यामध्ये ओतून घेतला. गुलाबजाम आहे यामध्ये घालून घ्यायचे आहे. थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच घालायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 2 ते 3 तासासाठी मुरवत ठेवलेले खूप छान असे गुलाबजाम उपवासाचे तयार झालेले आहेत. नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट मात्र करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.